हरिरता चपळाणारी हरिरता चपळाणारी लागवरी नरिघती अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगता वाचा वाचत्वसी नये कोठे काय करावे अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता तुका म्हणे देवा ऐशा तुका म्हणे देवा ऐशा तुका म्हणे देवा ऐशा देव पिशा उदारा अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर मृत्यूनारा सुखान देवा मस्तक माझ्या पायावरी या वारकरी संतांच्या हरिरता चपळाणारी लागवरी नरिघती अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून जगात सगळ्या अंगाने सर्वश्रेष्ठ जे आहेत सर्वोत्तम अशा प्रकारचे जे आहेत त्यांचं वर्णन करतात विठ्ठल भक्तीचं हे श्रेष्ठत्व आहे की भक्ती तिचा आश्रय करणाराला देवापेक्षा मोठं बनवते. भक्ती करणारा हा जगापेक्षा मोठा असतो याच्यात विशेष नाहीये. भक्ती करणारा हा जगापेक्षा विशेष असतो याच्यात तो तर जगापेक्षा मोठा असतोच. हरे भक्त थोर भूमंडळे हरि भक्त थोर भूमंडळे हरि भक्त थोर भूमंडळे हरि भक्त थोर काय त्यांचा महिमा वरनु वार वार हरि भक्त थोर भूमंडळी हरि भक्त थोर महिमा वरनु वार हरि भक्त थोर भूमंडळे हरि भक्त थोर भूमंडळी हरि भक्त थोर. हरिभक्त 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 शब्दाचे दोन अर्थ आहेत. हरीचा भक्त षष्टी तत्पुरुष समास केला तर त्याही पेक्षा हरिभक्त शब्दाचा उत्कृष्ट असा तो अर्थ आहे. हरी आहे ज्याचा
देवाचा भक्त विठ्ठल असे भक्ताची घरी कामे न सांगता सर्व काम करी न सांगता भक्त समागमे सर्व भावे हरे सर्व भावे हरे सर्व भावे हरे सर्व भावे हरे काम करी न सांगता करी न सांगता सर्व काम करी न सांगता सर्व काम करी न सांगता एक तर न सांगता करी आणि सर्व काम महाराज नोकरीला ठेवलेला गडी सुद्धा सर्व काम नाही करत आणि न सांगता तर प्रश्नच अशा प्रकारचा येत नाही सांगून करत नाही तर न सांगता काय करतो तर हा परमात्मा ईश्वर देव जगावर ज्याची सत्ता आहे वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत वाऱ्याने हलत त्याच्या सत्ता कशाला लागते नाही का पण वाऱ्याला हलवायचं काम त्याच आहे ना वाऱ्याला तोच हलवतो ना नाही का असं सांगतात जगन्नाथपुरी आजही क्षेत्र आहे पूर्व भागाला आहे तिथं वारा असा वाहत असतो आणि तिथला झेंडा तिकडं वाहत काही वारण फिरत त्या झेंड्याचं काही करू शकत नाही उपनिषदामध्ये एक गोष्ट आलेली देव आणि दैत्याचं युद्ध अनादी कालापासून चालू आहे आणि अनंत कालापर्यंत चालत राहणार आहे कधी दैत्य विजय होतात कधी देव विजय होतात एका वेळेस देव विजयी झाले आता विजयी झाल्यानंतर मग त्यांनी विजय उत्सव करायचा ठरवला मोठं स्टेज वगैरे केलेलं आहे सगळ्यांना निमंत्रित केलं युद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी विशेष कामगिरी केलेली आहे त्यांचा सत्कार करायचा ठरवला पण प्रश्न असा आला की पहिला सत्कार कोणाचा मॅन ऑफ द मॅच तो कोणाला द्यायचा पहिला सत्कार लय तापरा तुम्हाला या सत्कार फितकाराचा आपल्या संतांनी बरं ठेवलेलं आहे आपल्या क्षेत्रामध्ये भक्तीमध्ये सत्कार फितकाराचा काही संबंध नाहीये तुमको निया मान दंभ करीतो कीर्तन अमानितो मदंबितो महिंसा क्षांती राजवम याच्यावरच्या ज्ञानोबा यांच्यावर तेच सत्काराची के गोठी सत्कार फितकाराला आपल्याकडं काही महत्व नाही हे संसारातले किडे याच्यात घुसले त्याच्यामुळे या गोष्टी काही आल्यात विठ्ठल आपण सगळे पांडुरंगाची लेकरं आहोत आणि सगळे एकामेकांच्या पाया पडतात पण नरीशी नाही कोणाभिमान पाया पडे जन हो समोरचा तो कोणत्या गावचा आहे त्याच्याजवळ पैसे किती आहेत त्याची काही संबंध नाहीये वारकरी आहे ना चला नमस्कार करायचा यांनी त्याला करायचा त्यांनी त्याला करायचं नसेल पाया पडणं होतं हात अशा प्रकारचे जोडायचे नम्र होणं अति सत्कार प्रत्येक देवाला वाटायचं मी एवढं काम केलेलं आहे माझा पहिला व्हायला पाहिजे ना पण नाव कोणी सुचवायचं कारण ज्याने नाव सुचवायचं त्याला वाटत होतं की यांना कसं काय कळत नाही माझं नाव सुचवायला पाहिजे बाकी त्याला वाटायचं की इंद्राला वाटायचं की माझं नाव याने सुचवायला पाहिजे
थोडासा उशीर व्हायला लागला. आता देवाला तर माहिती आहे ना की विजय कोणामुळं मिळाला. विजय कोणामुळं मिळत असतो? देवामुळं मिळत असतो. विजय व्यक्तीमुळं नाही, देवामुळं मिळत. सगळं विजयाचं श्रेय कोणाचं असतं? देवाचं असतं. महाराज महाभारताचं फार मोठं युद्ध झालं, फार मोठं युद्ध. युद्धाच्या शेवटी त्या युद्धाचा साक्षी म्हणून त्याला बसवलेलं होतं त्रिशंकू. भगवान सगळ्यांना घेऊन तिथे गेले आणि मग एकाने विचारलं का रे त्रिशंकू युद्ध पाहिलं? हो. या युद्धामध्ये विशेष अशा प्रकारची कामगिरी तुला कोणाची दिसली? कोणाची नाही, फक्त चक्र आणि गदा. कृष्णाचं चक्र आणि कृष्णाची गदाच काम करत होतं, बाकीचं कोणीच युद्धामध्ये काहीच करीत नव्हतं. मग ते जिरली सगळ्यांची. भगवान यक्षाचं रूप घेऊन त्या मंडपाच्या थोडं काही अंतर, जसं आता गंगेच्या पलीकडे इथून दिसतंय तिथं येऊन बसलो. गोडबो इंद्राने पाहिलं. कोण आहे? सगळ्यांनीच पाहिलं. अरे आपण तर राक्षसाला हरवला, हा एखादा दुसरा राक्षसाला काय? कोण आहे नेमका? नेमकं कोण आहे? इंद्राने अग्नीला सांगितलं, अग्नी अरे कोण आहे जरा त्याची चौकशी करून ये ना. तो मनात म्हणला आता कसा अग्नी दिसला? पहिल्यांदा नाव घ्यायचं काय मला नाही सुचला अग्नी. आता विजयी झालेलं होतं, निवडून आलेलं कसं असं छाती पुढं करून तसं ते विजयी झालेलं होतं. ताईटच गेलं ते. कोण आहेस तो? त्यानं त्याच्याकडे असं पाहिजे म्हणजे जरा जवळ ये, मला ऐकू येत नाही. जवळ गेलं. कोण आहे तो? ती म्हणे तू कोण आहे सांग पहिलं. मला विचारतो मी कोण आहे, तू कोण आहेस? तू म्हणे मी, आणि मी तुला माहिती नाही. आता एक गावात टक्कर करणार ते म्हणे ना बाबा मी तुला कधी पाहिलंच नाही. कोण आहे तू? काय एवढी तुझी विशेष ताकद? कोण आहे तू? अग्नी म्हणतात मला. अग्नी एवढा फुगलेला आहे, असं काय आहे तुझ्या ठिकाणी? अरे माझ्या मनात आणलं तर अख्खं त्रैलोक्य एका क्षणात भस्म करून टाकेल. मला देवादिकापासून हीच पद्धत आलेली आहे आपलं ताकद दाखवणं. या हरामखोराने असं म्हणलं असतं की मनात आणलं तर मी दुसरी सृष्टी तयार करतो. काय अडचण आहे का? कारण सृष्टी नष्ट करण्याकरता ही ताकद लागते, त्याही पेक्षा जास्त ताकद निर्माण करण्याकरता. मग निर्माण करतो असं म्हणायला काय हरकत आहे का? तुम्ही पण आता सुद्धा तू कोण समजलंस मला? तू कोण समजलंस मला? अरे माझ्या मनात आणलं तर तुला एक बंगला बांधून देऊ शकतो मी. असं कोणाच्या थोबाडातून येत आहे? विघातकच का प्रवृत्ती मला काही कळतच नाही. एका क्षणात त्रैलोक्य भस्म करून टाकलं. महाराज एक वाळलेली गवताची काडी घेतली त्याने, गवताची, आणि तीही वाळलेली काडी घेतली आणि त्याच्या पुढे धरली. ती त्रैलोक्यात जाऊ दे, नंतर पाहू. हिला एकदा भस्म कर. आणि घेतला त्याचा फ्यूज काढून, त्याचा फ्यूज काढून घेतला. महाराज किती जोर लावला मग दूर सुद्धा निघानं गेला वाळलेल्या काडीचा. त्याने पुन्हा विचारलंच नाही तू कोण आहे. जाऊ दे, मला जास्त नाही गोष्ट लांबवायची. अशा प्रकारे सगळ्या भूताच्या ठिकाणी, सगळ्या व्यक्तीच्या ठिकाणी ज्याची शक्ती काम करत असते असा सर्वश्रेष्ठ असणारा परमात्मा देव जगदीश्वर म्हटलेलं आहे त्याला, सर्वेश्वर म्हटलेलं आहे त्याला. तोही ज्यांचा दास होतो, देव त्यांचा अंकित दास होया. देव त्यांचा अंकित दास हो. एका जनार्दनी समर्थ ते भक्त देव त्यांचा
होय दास सेवकाचा, होय साचा अंकित. असा हरी ज्यांची भक्ती करतो ते हरिभक्त. मला हरीची भक्ती करतात ते हरिभक्त असा अर्थ केला जातो. तसा अर्थही आहे त्याचा, पण काय आहे, कोण भक्ती कशाची करतोय, कशा करता करतोय, हे लयच अवघड आहे. मला हे कळणं लय अवघड आहे. म्हणजे रामकृष्ण दृष्टांत द्यायचे. एका ठिकाणी अधिक महिन्याचं सप्ताह चालू, 2-3 दिवस झाल्यानंतर गावातले लोक कीर्तनाला यायचे. दररोज एक कुत्र कीर्तनाला यायला लागले. बरं, सगळ्याच्या अगोदर यायचं, असं नाही की मागून यायचं पुन्हा मध्ये घुसायचं. ते घाण सवय राहते काही लोकांना. पुढं गर्दी आहे, बसलेली आहे, तुला मागून आलं, लांब ऐकलं तर नाही तर जायच तो थोबाड काळं करून दुसऱ्याला त्रास द्यायचा. किमान एवढं तरी व्रत घ्यावं महाराज की आपल्यामुळं इतर वारकऱ्यांना त्रास होणार नाही, एवढं तरी शिकावं. पंढरपुरात आल्यानंतर विठ्ठल दुसरा एक त्रास वारकरी देतात महाराज या स्पीकरच्या द्वारा. तू एकटाच भजन करतो असं नाही, 3.5 टिपडे राहतात काकड्याला, अख्खं गाव सगळं गाजवून ठेवते. ऐकू येत नाही का त्याला? ज्याच्या करता तू भजन करता बाहेर आहे तो, स्पीकर लावल्यावर त्याला ऐकू येतं. ठीक आहे, समाज जास्त असेल, पत्त्याचं बोलणं तिथपर्यंत पोहोचवणं एवढं ठीक आहे, एवढं काम 3च राहतं. 4थं असताना ते असं दिडकच राहतं, सगळं मोडलेलं नाही तर काय असतं. आणि असे भोंगे लावतात ना, कुणी बिमार आहे, कुणाची परीक्षा आहे, कुणाची रात्रपाळी आहे, ती येऊन अशा प्रकारची ती विश्रांती करते. त्याच्या वेळेस उठा पांडुरंगा, बाकीचा तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एवढा नका करू, एवढा परमार्थ नका करू की दुसऱ्याचं वाटोळ होईल. कुणी ध्यानस्थ असतं महाराज, कुणाचं गीता म्हणणं चालू असतं, काय म्हणायचं भांग 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 भांग. बरं, हे भोंग्याचं असं आहे, मध्ये कमी आवाज आणि बाहेर जास्त. काय सांगत होतो कुत्र गेलं होतं हुकून. गपचिप सगळ्याच्या अगोदर येऊन बसायचं, अगदी भुकायचं नाही, काय हलायचं नाही. लोक नंतर येऊन बसायचे आणि सगळे उठून गेल्यावर उठून जायचं. महाराज ती कीर्तनाची चर्चा बाजूला राहिली, त्या कुत्र्याचीच गावात चर्चा ना. काय कुत्रे, काय कुत्रे, नक्की परवा पहिल्या जन्मात कीर्तनकार असलं पाहिजे. संस्कार त्याला आहे. कीर्तनकार कुत्रे होत नाहीत असं काही नाही ना. जसं कर्म असेल तशा प्रकारचे जन्म घ्यावेच लागतात. मुक्त झाला तर मग भाग वेगळा आहे, मुक्त नाही झाला तर जसं प्रारब्ध आहे तशा प्रकारचे जन्म घ्यावे लागतात. 7-8 दिवस झाले, काय झालं की कुत्र अचानक यायचंच बंद झालं. पुन्हा कुत्र काय येईना गेलं. त्याला कीर्तन आवडना गेले काय, न आवडणाऱ्याची कीर्तन ठेवली का काय, काही काढतात मला लोक. पण मग एकाने त्याचं संशोधनच करायचं की अगोदर काय येत होतं, नंतर काय, काय नेमकं असं काय घडलं. नंतर बाकीचं काहीच घडलं नव्हतं, फक्त पक्वाजाचं पान फुटलं. पहिलं ते पान बदललं होतं. पहिलं पान असं कडक होतं, त्याला कणिक जास्त लागत होती. पहिल्यांदा कणिक त्या करणाऱ्याने, बरं पक्वाजाचं असं आहे, पक्वाज त्यांना वाजवायचा असतो, पण कणिक दुसऱ्याने का, या हरामखोराला काय हात जडलेले राहतात काय, त्याला काय होतं, त्याला वाजवायचं आहे ना. कणिक लागत, त्याने कणिक केली तर काय बिघडल का, नाही, ते दुसऱ्याला उपकार करायला चालले सगळे. इथले पक्वाजे सोडून म्हणलं मी,
काय सगळ्यावर उपकार करण्याकरता सेवा करतोय आपण, हा भाव पाहिजे महाराज. सेवा करतोय कीर्तनकाराचाही हा भाव पाहिजे की ज्यांनी ठेवलेले त्यांचे उपकार आहे आपल्याला. सेवेची त्यांनी काय दिलेली आहे, संधी दिलेली आहे. वाजवणाऱ्यांनी सेवा म्हणून, आणि ती देवाची, पाकिटाची सेवा नाही, देवाची सेवा आपण करतोय. ऐकणाऱ्यांनी देवाची सेवा म्हणून अशा प्रकारचं यावं. स्वयंपाक करणे, पंक्ती देणाऱ्यांनी देवाची सेवा म्हणून जग माराव्या. त्याला वाटतं पत्रिकेवर नाव पाहिजे, पुन्हा आदल्या दिवशी नाव घेतलं पाहिजे, दुसऱ्या दिवशी पंगत आहे, पुन्हा त्या दिवशी घेतलं पाहिजे, पुन्हा तिसऱ्या दिवशी काल कोणाची पंगत. तुझी बायको तरी घेते का भाडव्या नाव इतक्या वेळेला? हरामखोर झाले सगळे, आयुष्याच्या पोरा करतात. हे पोरं तरी महाराज सरळ नाव आणि आडनाव टाकी ते काढून टाकी ते म्हाताऱ्याला मधून. आपली प्रसिद्धी झालेलीच आहे. हे लय बोलतेच मग आमचे भाऊ म्हणायचे, त्याकडून पैसे घेतले त्याने तर बऱ्याच वेळा मागितलं, देतो आज देतो, उद्या देतो, परवा देतो, तमका देतो. जाऊ द्या म्हणे, ते बुडवे आहे. मला तर पैसे द्यायचे होते, पण आता तू काय म्हणतो, बुडव्या तर बुडव्या. तसं बोलत आहे नका ठेवू कीर्तन, आम्हाला इच्छा बी नाही राहिली आता. त्यांनी संशोधन केलं. पहिलं कुठं तर ते पक्वाच्या कणकीवरून निघालं. काय कोणकडे जातो आपण, काय लक्षात राहत नाही कधी कधी. आता ते कणिक आणणाऱ्यावर खेक असलं, जास्त नाही आणतायत का, काय बापाचं आणतं घरचं. मग त्याने दुसऱ्या दिवशी एवढा गोळा करून आणू, पक्याला बी लाव आणि तू बी खाय. आता काय पाकवाची थोडी कणिक खात राहते, त्यांना लावली बाकीचे तिथंच पडली. सगळे गेल्यावरती कुत्र्याला सापडले. त्याला वाटलं की इथं कणिक राहते, पण मग आज एकट्यालाच, उद्या दुसरे सामील होऊ नये म्हणून मग ते अगोदरच येऊन बसायला लागलं. सगळे निघून गेले की त्याने गोळा घ्यायचा आणि निघून जायचं. 8 दिवसांनी महाराज ते धूम फुटलं आणि ते दुसरं बसलं, ते दिलं बसलं. मग कणिक नाही, काड्याची पिठी, त्याला कडक करावं लागायचं. कणिक बंद झाली. कणिक बंद झालं की आता कोणचं कुत्र कोणच्या कणकी करतात कुठं. त्याच्यामुळं देव ज्याची भक्ती करतो तो हरिभक्त, कारण त्याला सगळं कळतंय, आपल्याला काय कळतंय. अशा प्रकारची जी भक्ताची मानली आली आहे, त्यामध्ये गोकुळातल्या गोपी या सर्व श्रेष्ठ आहेत. तुकोबरेंनी तर गोपींना अशा प्रकारचं समोर करून आपण आपला भक्ती मार्ग सुचवलेला. नारद महर्षी सुद्धा सांगतात, भक्ती कशी करावी असा जर तुम्हाला संशय असेल, यथा उरज गोपिकानाम, उरजवासी गोपीने जशी भक्ती केली तशी अशा प्रकारची भक्ती करावी. विशेष काय विशेष होतं त्यांच्या ठिकाणी, काल एक आपण एक विशेषाचं चिंतन केलं. हरिरता, त्यांची चित्तवृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालेली होती, रूप झालेली होती. भगवत सुखाचा अशा प्रकारचा त्या आनंद घेत होते. अखंड भगवंताचं चिंतन त्यांचं चालू. आता दुसरा विशेष उत्तरार्धामध्ये सांगितलेला आहे. लागवरी हरिरता
अशा भक्तांचा दुसरा विशेष आहे, लागवरी नरिघती. लागवरी नरिघती. या भक्तांचं वर्णन करत असताना रूपकच अशा प्रकारचं केलेलं आहे. नारी 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 त्यांना अशा मानले. या या नरिघती. याचा पहिल्यांदा स्पष्ट अर्थ काय आहे याचं चिंतन करून मग रूपकात कसं ते बसवलेलं आहे ते पुढं पाहू, नाही तर विनाकारण त्याचा अन्यथा अर्थ कोणाला निघायला नको. भक्तांचा हा विशेष असतो. भक्तांचा हा विशेष असतो. भक्ती करून भगवत रूपता प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर राहत. शरीर आहे तोपर्यंत शरीराकडून कर्म होत राहत. उलट हे जे युक्त अशा प्रकारचे संत महात्मे ते आपलं प्रारब्धच सृष्टीच्या अंतापर्यंत लांबवतात आणि अनेक वेळेला पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतात. शरीर म्हटलं की कर्म होत. कर्मेंद्रियाला अडवून जे मनाने अशा प्रकारचं चिंतन करतात भगवंतांनी त्याला दोन्ही म्हटलेले, कर्मेंद्रिय आणि संयम्य हे असते मनसा स्मरण. इंद्रिय आणि विमुखान. पुढं मिथ्याचार सौच्यते. मिथ्याचार मिथ्याचार कर्म होत असते. भक्तांचा हा विशेष आहे. त्यांच्या शरीराकडून, त्यांच्या वाणीकडून, त्यांच्या मनाकडून जरी कर्म घडलं तरी त्या कर्मापासून पाप आणि पुण्य उत्पन्न होत नाही. लागोनी ते पाप पुण्यंगा पुण्यंगा लागोनी ते पाप पुण्यंगा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोनी पाप पुण्यंगा पुण्यंगा लागोनी पाप पुण्यंगा पाप पुण्य अंगा लागून येते. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. नाही पुण्य पाप नाही पुण्य पाप पाप पुण्य त्यांना नाही लागत. पाप पुण्य नाही लागत. इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. सः पापेन न लिप्यते यथा पद्मपत्र. कमळाचं जे झाड आहे
अशा प्रकारचं उगवतं ते. त्याची सगळी पानं पाण्यावर पसरलेली असतात. खाली पाणी असतं, त्याच्या वरती पाणी असतं. पण महाराज त्या पाण्याचा स्पर्श त्या पानाला नाही होत. नाही तर पाणी लागल्यावर तर सडून जाते वस्तू. पाण्यात असून पाण्याचा स्पर्श होत नाही. पाण्यात असून पाण्याचा स्पर्श होत नाही. बाकीच्या वस्तू पाण्यात नसल्या तरी आर्द्रतेनंच अशा ढिल्या होऊन जातात. कर्म मार्ग एवढा सूक्ष्म आहे महाराज, आपण केलं नाही. पण आपल्या समोर जर एखादं वाईट कृत्य करत असेल कोणी, जाऊ दे भाऊ आपल्याला काय करायचंय म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यात ताकद असून त्याला त्याचं काय केलं नाही, निवारण नाही केलं, तर त्या वाईट कृत्यामध्ये हाही सहभागी होता, अशा प्रकारचं धरलं जातं. दोघाशी पतना सारिकेची, दोघाशी पतना सारिकेची, दोघांची पतना सारिकेची, दोघांची पतना सारिकेची. केले कर्म जेने दिले अनुमोदन, कर्म जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतना सारिकेची, दोघाशी पतना सारिकेची, दोघाशी पतना सारिकेची, दोघाशी पतना केले पाप जेने दिले मी म्हणतोय आणि अनुमोदन बी नाही दिलं आणि काय केला नाही, विरोधही अशा प्रकारचा केला नाही, त्याला सुद्धा त्याच्यात सहभागी केलं जात. त्याला अवघड आहे, अवघडच आहे मला, फारच अवघड आहे. म्हणून तर किं कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता प्रत्येक कर्म. शरपंजरी पडले होते भीष्म. मार्गशीर्ष महिन्यामध्ये युद्ध झालं, गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि गीता जयंतीपासून 10 दिवस होते भीष्म, नंतर शरपंजरी. आता शरपंजरी तुम्हाला काय वाटत नसेल, शरपंजरी म्हणजे काय? शरपंजरी याचा अर्थ एवढे बाण त्यांच्या शरीरात घुसलेले होते की त्या बाणाच्याच पलंगावर ते पडलेले होते. आत बाण घुसलेले होते आणि त्याच्यावर ते पडलेले होते. थेट उत्तरायण सुरुवात होईपर्यंत. युद्ध संपल्यानंतर सगळे भेटायला गेले, पांडव भेटायला गेलेले आहेत. पांडवांना तर दुःख होत होतं, भगवान श्रीकृष्णही गेलेले आहेत. तशा अवस्थेत भगवंताला नमस्कार केला, कारण पितामह भीष्म हे ओळखत होते कृष्णाला की हा साक्षात ईश्वर आहे, ईश्वर आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं, कृष्णा मला आठवत आहे याच जन्मातलं नाही, मागे सुद्धा अनेक जन्मामध्ये मी पापच नाही केलेलं, तर ही जी सजा अशा प्रकारची मी भोगतोय त्याचं कारण काय आहे? पापाचं फल दुःख आहे आणि मला हे शरपंजरी अशा प्रकारचं पडावं लागलं. मग जर मी पाप नाही केलं तर हे कशामुळे अशा प्रकारचा हा प्रसंग माझ्यावर आलेला? भगवान हसलेले आहेत. भगवान म्हणतात, पितामह आता तुम्ही विचारलेलंच आहे म्हणून सांगतो, ईश्वर कधी चुकत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फल. हो म्हटले, म्हणूनच विचारलंय की हे कोणत्या कर्माचं. भगवंताने सांगितलं, पितामह तुम्ही स्वतः नाही केलं, पण ताकद असताना सुद्धा समोरची व्यक्ती पाप करते त्यावेळेला तुम्ही त्याला अडवलंही नाही, अडवलंही नाही.
अडवलंही नाही महाराज. सगळ्या जगाच्या इतिहासामध्ये तेव्हाच प्रसंग असा घडला की भर सभेमध्ये एका स्त्रीला, ती रजस्वला अवस्थेमध्ये असताना, एका अवस्थेवर असताना केसाला धरून ओढीत आणलं जातंय आणि विवस्त्र करण्याचा प्रयत्न होतोय. आणि त्या सभेमध्ये कोण होते? भीष्मही अशा प्रकारचे होते. नुसतं एकटं म्हातारं उठलं असतं ना, एकटे जरी उठले असते, काय टपर होती दुर्यान करण्यान फिरण्यान. पराजय हा भीष्माने कधी जीवनामध्ये पाहिलेलाच नव्हता. स्वतःचे गुरुन देवाचे अवतार असणारे परशुरामाला सुद्धा हरवलं होतं. ते पाप आहे, तुम्हाला मुक्त करायचंय, त्याच्यामुळे याच जन्मामध्ये ते सगळं संपवायचंय. हरिभक्तांचा हा विशेष आहे, अर्थात सिद्ध हरिभक्त, की कुठल्याच कर्माचा त्यांना कर्माचं पापही लागत नाही आणि पुण्यही लागत. हत्वापि सैमाल लोकान नहंती न निबध्यते. इमान लोकांना हत्वापि, जग कापून काढलं त्याने तरीही त्यांना पाप लागत नाही. पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग, भक्तासी श्रीरंग सर्व भावे, भक्तासी श्रीरंग सर्व भावे, भक्तासी श्रीरंग सर्व भावे. पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग, भक्तासी श्रीरंग सर्व भावे, भक्तासी श्रीरंग सर्व भावे, भक्तासी श्रीरंग सर्व पाप पुण्य त्यांचे धरून येदी अंग, प्रारब्ध क्रियमाण भक्त संचित नाही जाण का. अवघा देवची झाला पाही भरून या अंतर्बाह्य अंतर्बाह्य अंतर्बाह्य. अन्यथा कर्म झालं की लगेच त्याचा अपूर्व तयार होतं महाराज. एकतर पाप होतं किंवा पुण्य होतं. शास्त्रविहित असेल तर पुण्य होतं आणि शास्त्र निषिद्ध असेल तर पाप होतं. आणि हे पाप पुण्य लगेच नाही भोगायला येत. ते भोगण्याकरता पुन्हा काय घ्यावा लागतो? जन्म घ्यावा लागतो. जन्म, त्याला कर्माचा अंकुर म्हणतात. कर्म संपल्यानंतर पाप पुण्य हा त्या कर्माचा काय आहे? अंकुर आहे, बीज अशा प्रकारचं आहे. आणि असं बीज पुन्हा उगवू नये म्हणून ते धान्य भाजलं जातं. जर भाजलं ना तर मग ते हुरडा पेरल्यावर उगवत नाही, पेरून पहा. कारण ते काय केलेलं असतं? भाजलेलं असतं. भाजलेलं काही कामाला येत नाही का? वा, नंतर धपाटे फिपाटे करायच्या कामाला येत ना, उगवण्याच्या कामाला येत नाही. तसं भक्तांच्या कडून इतराच्या दृष्टीने, ते तर काही करतच नाहीत, इतराच्या दृष्टीनं जे कर्म होतं ते कर्म पाप पुण्य निर्माण नाही होऊ देत. म्हणजेच रूपकाच्या भाषेमध्ये भगवंताचा भोग घेतला तरी त्यांना गर्भधारणा होत नाही. लागवरी नरिगती हा दुसरा विशेष आहे. तिसरा विशेष दुसऱ्या चरणात सांगतात. अवघ्या अंगी सर्वोत्तम, अवघ्या अंगी सर्वोत्तम, अवघ्या अंगी सर्वोत्तम, अवघ्या अंगी सर्वोत्तम,
अवघ्या अंगी सर्वोत्तम भोगी काम भोगता भोगी काम अवघ्या अंगी सर्वोत्तम अवघ्या अंगी सर्वोत्तम अवघ्या अंगी सर्वोत्तम भोगी काम भोगता भोगी काम भोगता भोगी काम भोगता अवघ्या अंगी सर्वोत्तम भोगी काम भोगता भोगी काम भोगता भोगी काम भोगता अवघ्यांगे सर्वोत्तम. काय वर्णन आहे महाराज तुकोबर म्हणतात की कुठल्याही त्यांच्या एखाद्या भागाकडे पाहिलं तरी तो भाग काय आहे, सर्वोत्तम आहे. सर्वोत्तम. सर्वसामान्य तुमचं आमचं असं असतं, एखादी गोष्ट बरी असते, काही काहीला बोलता चांगलं येतं, मग ते बोलतात तोपर्यंत तिथं थांबावं वाटतं. बोलणं संपलं की लोक मागं सुद्धा पाहत नाहीत, सरळ निघून जाते. अवघ्या अंगी सर्वोत्तम. काहीला वाजवता चांगलं येतं, म्हणता येत नाही, म्हणता येतं तर वाजवता येत नाही, नाही का. एखादा गुण चांगला असतो तर दुसरे अनेक त्याच्या पाठीमागे काय असतात, अवगुण अशा प्रकारचे दडले, दुसरे अंग खराब असतात. महाराज या गोपींचा हा विशेष होता. तुकोबाराय म्हणतात कुठल्याही अंगाने, अर्थात परमार्थाच्या अंगाने पाहिलं तरी सर्वोत्तम आहेत, लौकिकाच्या अंगाने पाहिलं तरी सर्वोत्तम आहेत, उपासनेच्या अंगाने पाहिलं तरी सर्वोत्तम आहेत, ज्ञानाच्या अंगाने पाहिलं तरीही अशा प्रकारच्या सर्वोत्तम आहेत. अवघ्यांगी सर्वोत्तम अवघ्यांगी सर्वोत्तम. सगळ्या अंगाने त्या अतिशय उत्कृष्ट असे आहेत. कार्यत्वाच्या अंगाने पाहिलं, स्वरूपत्वाच्या अंगाने पाहिलं, कारणत्वाच्या अंगाने पाहिलं तरी काय आहेत, सर्वोत्तमच आहेत. सर्वोत्तम अशा प्रकार. त्यांचं नुसतं नामस्मरण केलं तरी सर्वोत्तम आहे, त्यांचं ध्यान केलं तरी सर्वोत्तम आहे, त्यांचं ज्ञान झालं मग तर प्रश्नच नाही. विठ्ठल विठ्ठल सर्वोत्तम कशा आहेत एका दृष्टीनं आपण नजर टाकू शकतो. भगवान गोकुळातून मथुरेत गेले, जावं लागलं, जायचंय होतं, कारण मथुरेत काम करण्याकरताच तो अवतीर्ण झालेला होता, त्याच्यामुळं गोकुळ सोडावं लागलं. मथुरेतून मथुरा बी सोडली, द्वारकेत गेले. द्वारकेत गेल्यानंतर मग तिथं त्यांचं वाढलं, लग्न झाली, सगळं झालं. पण त्या द्वारकेत सुद्धा 16,108 अशा प्रकारच्या स्वतःच्या पत्न्या होत्या. बाईला 16,000 रे, प्रत्येकाला स्वतंत्र अशा प्रकारचा बंगला, त्यांना मुलं मोठे झाले. पण असा एकांत असला, कुणी नसलं की भगवान गोपिकांची आठवण यायची. गोपीची आठवण आली की घळा 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 भगवंताच्या डोळ्यातून पाणी व्हायचं. उद्धव हा भगवंताचा भक्त होता, यादवच होता. त्याने पाहिलं प्रभूच्या नेत्रात पाणी, भगवंताच्या डोळ्यात पाणी. त्याने एकांतात विचारलं, सांगितलं हो रे, मी गोपींना सोडून आलो, त्या गोपीने खूप 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 माझ्यावर प्रेम केलं. महाराज देव त्याची आठवण करतो जो त्याची आठवण करतो, देवावर प्रेम करतो.
देवावर प्रेम करणारावर देव प्रेम करतो, देहावर प्रेम करणारावर, धनावर प्रेम करणारावर, सत्तेवर प्रेम करणारावर, मोठेपणावर प्रेम करणाराकडे तो असा वाकड्या नजरेनं सुद्धा पाहत नाही, त्याच्यावर प्रेम. फारच विवळ झालेले ते म्हटले माझ्याकरता रडतायत. आता थोडस बृहस्पतीचा चेला होता, जाईच्या सागर पिचर सागर झालेला होता. त्यांच्या आठवणीने एवढे विव्हळ होतात, जाऊन का नाही येत? नाही जाता येत, काही मर्यादा आडवी अशा प्रकारचे. मुद्दाम असं करतो का? तू माझा निरोप घेऊन जातो का? हा म्हटलं मी जातो ना. भगवंतानी स्वतःचा रथ दिला मला आणि उद्धवाला अशा प्रकारचं पाठवलं. अशा सगळ्या देवानी ज्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणावं, ज्यांचा वियोग देवालाही असह्य व्हावा, अशा प्रकारच्या त्या गवळणी. म्हणून अवघ्या अंगे सर्वोत्तम त्या गवळणी कोणता आनंद उपभोगत होत्या, कोणाला भोगीत होत्या? काम भोगता भोगी, सगळ्या इच्छेचा उपभोग घेणारा. अहम हि सर्व यज्ञानाम भोक्ताच प्रभुरेवच. प्रत्येकाच्या माध्यमातून महाराज देवच सगळा भोग घेतो. आपल्याला वाटतंय आपण पाहतो, खरं आपण पाहतच नाही. आपल्या द्वारा सुद्धा तोच पाहतो, आपल्या द्वारा तो खातो, आपल्या द्वारा तो चालतो, आपल्या द्वारा सगळं अशा प्रकारचं असं सगळं सर्व भोगणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला या गोपी उपभोगत होत्या. भोगी काम भोगता विठोबार भोगी काम भोगता भोगी. देवाचा अशा प्रकारचा त्या उपभोग घेत होत्या, नाही का? 3 प्रकारच्या व्यक्ती आहेत जगामध्ये. विषयाचा भोग घेणारा एक घटक आहे, विषयाचा भोग घेणारा एक घटक आहे. परमानंद स्वरूप झालेला दुसरा घटक आहे, तिथं भोगच नाही, तिथं काय नाही, भोग नाही. कारण भोग करता त्रिपुटी लागते आणि ते त्रिपुटी त्याची संपलेली आहे भगवत स्वरूप. आणि तिसरा हा घटक आहे, तिथं भोग आहे पण विषयाचा नाही, तिथं भगवंताचा भोग आहे, भगवत स्वरूपाचा भोग. काय विशेष आहे या भोगामध्ये, याचं चिंतन आपल्याला करायचंय. पण आता आजची वेळ संपलेलीच आहे, 8:30 वाजलेले, आपण 7ला सुरुवात केलेली आहे. फळ आहे, महाराजांना दिंडी वगैरे काढायची, अजून त्यांचे काही कार्यक्रम असतील, त्याच्यामुळे आता मी नाही लावणार. ठीक आहे. ज्ञानेश्वर
मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या पांडुरंगाच्या कार्तिक वारीच्या निमित्ताने चंद्रभागेच्या कुशीत थोर संत शिवाजी मानकोजी बोधले महाराजांच्या वंशातले 9वे पुरुष श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांच्या फडाच्या माध्यमातून साखर दासखेड आणि दीक्षा संस्थांच्या दिंडीच्या रूपाने चालू असलेल्या सेवेत आपल्या सर्वांचं वारीला येणारं सार्थकतेचा अनुभव यावा अशा प्रकारची चिंतन सेवा पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत आदरणीय महाराजांची चिंतन सेवा आपण श्रवण करत आहोत. उद्या परवा महाराजांची सेवा या ठिकाणी होणार आहे. उद्या त्यांची सेवा होणार आहे. महाराजांच्या मला असं उद्या महाराजांची सेवा या ठिकाणी होणार आहे. आणि आज सायंकाळी 3 ते 5 कारण तिकडं महाराजांचे 5 ते 7 कीर्तन सेवा शिखराच्या फळावर असते. म्हणून हरिभक्तीपर्यंत महाराजांचे शिष्य पद्माकर महाराज यांची आज 3 ते 5 कीर्तन सेवा आहे. याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती. विठ्ठल